महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये लष्करी प्रशिक्षण देणारे म्हणे, म्हणजे नक्की काय करणार रे भाऊ? तर काळजी करू नका, काय बंदुका शिकवणार नाहीयेत ना बॉर्डरवर पाठवणार आहेत. आधीची स्कीम नव्या पॅकेटमध्ये येते. कसं ते नीट ऐका. लष्करी प्रशिक्षण देणार म्हणजे काय करणार? तर शाळेत परेड होणार, म्हणजे ते 1 2 1 पीछे मुड ते वालं. मग कवायती घेतल्या जातील, मैदानावर पोरांचा घाम काढला जाईल, कठीण परिस्थितीत कसं सर्व्हाइव्ह करायचं ते शिकवतील. कोणी हल्ला केलाच तर काय करायचं ते सेल्फ डिफेन्सचे धडे देखील मिळतील. टेंट कसा लावायचा, प्रथमोपचार कसा करायचा हे शिकवलं जाईल. कुठे फसला तर कसं सटकायचं हा देखील एक ट्रेनिंगचा पार्ट असेल. आता यात काही नवीन नाहीये, आपल्याकडे आधीच एनसीसी, एमसीसी, स्काउट गाईड हे आहे. हे सुद्धा तसंच काहीच आहे, फक्त यात माजी सैनिकांकडून मुलांना शिकवलं जाईल हे नवीन आहे. आता शाळांनी हा विषय गांभीर्यानं घ्यायला हवा, कारण हा देशहिताचा प्रश्न आहे. तुम्ही एनसीसी स्काउट गाईड मध्ये काय काय शिकलात आणि या नव्या योजनेचा फायदा होईल का हे तुमच्या जिल्ह्याच्या नावासह कमेंट करून सांगा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका.